अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जुलै 2026 मेष राशीचे राशीफल। हा महिना मेष राशीसाठी कसा असणार आहे या सर्व गोष्टींची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्हाला या महिन्यातील सर्व अडचणींची उत्तरे व उपाय सांगणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मेष राशीच्या लोकांसाठी या महिन्यात हे सांगणं आहे की या महिन्यात रागाने नाही तर संयमाने विजय मिळवा। नेतृत्व, धाडस, संघर्ष, जिद्द हे तुमचे मेष राशी असणाऱ्यांचे गुण। तुम्ही ती व्यक्ती आहात जी अडचणी पाहून मागे हटत नाही तर त्याच्यावरती मात करून पुढे जाता। या महिन्यात तुमची आर्थिक वाढ तर होणारच आहे, आत्मविश्वास वाढणार आहे, निर्णय क्षमता आणि नेतृत्व यामध्ये देखील वाढ होणार आहे। या महिन्यात तुम्ही या 5 चुका टाळा। पहिली चूक म्हणजे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे। दुसरी चूक, आर्थिक बाबतीत अतिविश्वास ठेवू नये। तिसरी चूक म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपणच बरोबर असल्याचा हट्ट धरून बसणे। चौथी तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुटुंबाच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये। पाचवी चूक, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष। या 5 चुका जर तुम्ही टाळल्या, या गोष्टींकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो। मित्रांनो, आपल्याला यश हे मोठ्या निर्णयामुळे मिळत नाही तर ते छोट्या चुका टाळल्याने मिळते। तुमचे शुक्र ग्रह सुखस्थानात विराजमान आहेत। ही स्थिती घरातील आनंद, कुटुंबियांचे आर्थिक सहाय्य, स्थैर्य वाढवणारी आहे। या महिन्यात तुम्ही धन किंवा एखादी महत्त्वाची वस्तू खरेदी करू शकता। जोडीदाराकडून आर्थिक किंवा मानसिक आधार भेटेल। हे सगळं झालं खरं, तुम्ही हे पहिले लक्षात घ्या की शब्दांची जखम भरून येत नाही, त्यामुळे तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेवा। पूर्वी खूप विचार करा आणि मगच बोला। महत्त्वाची कागदपत्र, करार, ईमेल, मेसेज किंवा महत्त्वाचे संवाद यात सावधगिरी बाळगा। प्रवासाचे अनेक योग आहेत। प्रवास व्यवसायाशी संबंधित असतील तर कौटुंबिक आनंद देणारे असतील। या महिन्यात घराबाहेर पडलेलं प्रत्येक पाऊल काहीतरी नवीन शिकवून जाईल। चला तर मग आत्ता पाहूयात या महिन्याचा सगळ्यात मोठा राजयोग आणि त्याचा तुमच्या भाग्यावर होणारा प्रभाव सांगणार आहे। वस्तू, वाहन, सुख, शांती या दृष्टीने जुलै महिन्यात तुमच्या पत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थ स्थानाची प्रबळता होय। पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून घर, वास्तू, वाहन याचबरोबर अंतर्मनातील शांतता आणि जीवनातील सुख अशा गोष्टी बघितल्या जातात। अशा स्थानात तुमचे गुरुदेव उच्च अवस्थेत विराजमान आहेत, त्यामुळे साहजिकच तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत। तर घरात समाधान असणं म्हणजे खरं सुख आहे। या महिन्यात आनंदाची बातमी मिळू शकते। नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता। घरांमध्ये दुरुस्ती, नूतनीकरण किंवा नवीन वास्तूची खरेदी होऊ शकते। आपल्या आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तिच्यासोबत वेळ घालवा। आईचा आशीर्वाद ह्या अनेक वेळा ग्रहांच्या संरक्षण कवच ठरतात। या महिन्यात तुमच्यासाठी एक छानसा उपाय तुम्ही दर गुरुवारी करा। आई किंवा आई समान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या, त्याचा अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला जाणवतील। शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना महत्त्वाचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त हुशार आहे म्हणून यश कधीच मिळत नाही, तर एकाग्रता असणं खूप महत्त्वाचं आहे। एकाग्रता हे बुध ग्रहामुळे येते आणि बुध ग्रहाच्या वक्री प्रभावामुळे काही विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकतात। मोबाईल, सोशल मीडिया, अनावश्यक चर्चा यामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच वेळोवेळी नियोजन करा, तुमच्यासाठी आवश्यक आहे। प्रेम संबंधाच्या दृष्टीने या महिन्यात प्रेमापेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा आहे। कधीकधी प्रेम कमी होत नाही, फक्त संवाद कमी होतो आणि गैरसमज सुरू होतात। म्हणून जोडीदार अशी किंवा प्रिय व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला, हा सल्ला देण्यात येत आहे। तुमच्यासाठी चांगली स्थळं किंवा प्रस्ताव येऊ शकतात, मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका। फक्त कुंडली जुळणं पुरेसं नसतं, तर विचार जुळायला हवेत। संततीच्या दृष्टीने शुभ बातम्या मिळू शकतात। या सर्व दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे। तुमच्यासाठी आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर मानसिक शांतता सुद्धा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे। शरीरापेक्षा मन थकलं तर माणूस जास्त थकतो असं म्हणतात। 7:30चा प्रभाव असल्यामुळे काही वेळा अनावश्यक चिंता वाढू शकते। झोपेच्या वेळा विस्कळीत होऊ शकतात। डोकेदुखी, थकवा, रक्तदाबातील चढ उतार किंवा मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नये। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कर्जाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा। गरज आणि इच्छा यामधील फरक समजून घ्या। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी
हा महिना सकारात्मकतेचा म्हणता येईल. शत्रू पक्षावर विजय मिळवण्याची क्षमता तुमच्यात नक्कीच आहे. मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नसतं. काही लढाया दुर्लक्षित केल्याने जिंकता येतात. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर पदोन्नतीची चर्चा सुद्धा होऊ शकते. तर काहींसाठी नवीन करिअरची दारं उघडू शकतात. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन कल्पना आणि नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसाय फक्त पैशाने वाढत नाही तर विश्वासाने वाढतो. ग्राहक आणि सहकाऱ्यांसोबत संबंध तुम्ही अधिक मजबूत करा. तुमच्या आयुष्यात ही सध्या एखादी अशी गोष्ट असू शकते की लगेच पूर्ण होत नाही. नोकरी, व्यवसाय, नातं, एखादं स्वप्न तर तुम्हाला एक दिवस नक्की मिळेल. या महिन्याचा एकच संदेश आहे की तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा, फळ नक्कीच मिळेल. महिला वर्गाच्या दृष्टीने प्रिय भगिनींनो, तुम्ही अनेक वेळा संपूर्ण कुटुंबासाठी जगता, सर्वांची काळजी घेता, परंतु हे सर्व करत असताना स्वतःसाठी वेळ काढणं विसरता. जुलै महिना तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा जाणून देऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला तसेच तुमच्या मताला महत्त्व मिळेल. घर, करिअर, वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन निर्माण करण्याची संधी मिळेल. परंतु लक्षात ठेवा, रिकाम्या दिव्यातून प्रकाश निर्माण होत नाही. म्हणून स्वतःची काळजी घेणं हे स्वार्थ नसून जबाबदारी आहे. मेष राशी, भाग्य व शुभ संकेत पाहूयात. या महिन्यात तुमच्या पत्रिकेत अनेक शुभ संकेत निर्माण होत आहेत. जुलै महिन्यात अनेक संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. त्रिकोणाचे 2 स्वामी केंद्रस्थानात आल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली राजयोग निर्माण होत आहे. हा योग प्रतिष्ठा वाढवू शकतो, संधीही घेऊन येऊ शकतो. तर अडकलेल्या गोष्टी, अडचणी सोडवण्यासाठी पूर्ण मार्गदर्शक दाखवू शकतो. लाभस्थानातील राहू तुम्हाला लाभ देणारा ठरत आहे. राहू हा अचानक घटना घडवून आणतो. त्यानुसार लाभस्थानातील राहू अचानक ओळखी, अचानक संधी, अचानक लाभ आणि अपेक्षित नसलेली मदत मिळवण्याचे योग निर्माण होत आहेत. कर्माच्या दृष्टीने जसं मी सुरुवातीला सांगितलं, या महिन्यात तुमच्यासाठी अनेक शुभयोग, राजयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की 7:30च्या या वेळेत राजयोग कसा मिळू शकतो, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. 7:30 म्हणजे एक प्रशिक्षण होय. लोखंडाला तापल्याशिवाय ते पोलाद बनत नाही आणि माणसाला संघर्षाशिवाय परिपक्वता मिळत नाही. त्यामुळे संघर्ष जरी असला तरी संघर्षात ही संरक्षणही असेल. अडचणी येतील परंतु मार्ग निघेल. लाभस्थानातील राहू अनपेक्षित मार्गाने लाभ देतो. ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहात ती गोष्ट कदाचित दुसऱ्या मार्गाने मिळू शकते. जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. एखादी अडकलेली फाईल पुढे सरकू शकते. महत्त्वाचा संपर्क उपयोगी पडू शकतो. दीर्घ वेळेपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकतं. या काळाचा उपयोग करून घ्या. या काळात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक खर्च वाईट नसतो. काही खर्च हे गुंतवणुकी असतात. काही भविष्यातील यशाची पायाभरणी असू शकते. जुलै 2026 हा महिना मेष राशीसाठी चांगला आणि प्रगती करणार आहे. हे शुभ उपायांच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांनी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावे. हनुमानजींना लाल फुलं अर्पण करावी. गरजू व्यक्तींना मसूर डाळीचे दान करावे. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फळ किंवा अन्नाचे अन्नदान करावे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.